शिवलिंगांचे प्रकार. शिवलिंगांचे मुख्य 4 प्रकार आहेत, एक उपप्रकार आहे. पहिला आहे स्वयंभू शिवलिंग, दुसरा आहे बिंदू शिवलिंग, तिसरा शिवलिंगाचा प्रकार प्रतिष्ठित शिवलिंग, चौथा प्रकार आहे चल शिवलिंग, एक उपप्रकार गुरु शिवलिंग. स्वयंभू शिवलिंग म्हणजे नाही घडविला नाही बैसविला, जे स्वयं भूगर्भातून प्रगट झालेलं आहे ते शिवलिंग. नदीच्या प्रवाहात जे आपसूक प्राप्त झालेलं आहे ते शिवलिंग. जे शिवलिंग कणाकणाला क्षणाक्षणाला कणाकणानं वाढतंय ते शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे. नगर पाथर्डी तसंच सरळ नांदेड जाताना नगरच्या पुढे कानिफनाथाची मढी आहे. मच्छिंद्रनाथाचं सावरगाव आहे, जिथे कानिफनाथाची समाधी, सावरगावला मच्छिंद्रनाथाची समाधी. मच्छिंद्रनाथाच्या त्या गर्भगिरी पर्वतावरून असं उतरताना कोपऱ्यामध्ये पहाडीच्या कॉर्नरला वृद्धेश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे. ते महादेवाचं मंदिर हे स्वयंभू आहे. भारत देशामध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि आपल्याही पंचकृषीत कुठे असतील, आपल्या प्रभागात असेल स्वयंभू शिवलिंग. तर हे स्वयंभू शिवलिंग असं सांगतात 12 कोसावरती एक पाहायला मिळतं, किंवा त्याही पेक्षा जास्तीचं अंतर म्हटलं तरी काही हरकत नाही, 12 गावात एखादं असं. त्या स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनाचा खूप मोठा विशेष प्रभाव आहे आणि भाग्यवान लोकांना त्या शिवलिंगाचं पूजन दर्शन प्राप्त होतं. या स्वयंभू शिवलिंगाबद्दल शिवमहापुराण ग्रंथामध्ये सांगितलंय, तल्लिंग पूजया ज्ञानम स्वयमेव प्रवर्धते सुवर्ण रजता दोवा पृथुव्याम स्थंडिले पिवा. स्वयंभू शिवलिंगाच्या पूजनानं माणसाला ज्ञान आणि धन या 2 गोष्टींची प्राप्ती होते. ते शिवलिंग भक्तावरती विशेष कृपा करतं. हे जे शिवलिंग आहे स्वयंभू शिवलिंग हे भूगर्भातून प्राप्त होतं. दुसरं शिवलिंग आहे बिंदू शिवलिंग. बिंदू शिवलिंग म्हणजे आपण पेपरवरती चित्र काढलं, एखाद्या चित्रकाराकडनं घेतलं, तीर्थक्षेत्रावर गेलात, 12 ज्योतिर्लिंगाची चित्र एकाच फ्रेममध्ये आपल्याला आवडतात, मग आपण घेऊन घरी येतो. किंवा भिंतीवरती ओम हा प्रणव मंत्र, हे प्रणव अक्षर लिहिलेलं, खूप चांगलं त्याला डेकोरेटर केलेलं, त्याला म्हणतात बिंदू शिवलिंग. चांदीचा सोन्याचा पत्रा त्याच्यावरती छापलेलं बिंदू शिवलिंग. लहान लेकराच्या घरात मुलाचा जन्म झाला किंवा खूप नवसानं लेकरू बाळ घरात जन्माला आलं तर पाहुणे रावळे भेटायला येतात. कोणी चैन आणतं, कमरेची चैन, हातातले बाळे, कोणी गळ्यातले सोन्याची साखळी आणतं, कोणी गळ्यातला सोन्याचा ओम घेऊन येतं. आजही लहान लेकराच्या गळ्यात ओम घालण्याची पद्धत आहे. ते का घालतात याची कारण आपण विसरून गेलोय. सोन्याचा लहान लेकराच्या गळ्यातला ओम हे सुद्धा बिंदू शिवलिंगाचं प्रतीक आहे. आणि बिंदू शिवलिंगाचा प्रभाव असा आहे की या बिंदू शिवलिंगाच्या पूजनानं, सहवासानं घरामध्ये रोग आणि क्लेश येत नाहीत. आणि लहान लेकराला या गोष्टींची भीती असते, रोगराईत कुठलं आपलं लेकरू सापडू नये, त्याला कुठला त्रास होऊ नये, कुठल्या वाईट शक्तींचा त्याच्यावरती परिणाम होऊ नये, म्हणून लहान लेकराच्या गळ्यात सोन्याचा ओम घालण्याची पद्धत नंतर फॅशन रिवाज म्हणून आपण ते वापरत गेलो. हे स्वयंभू, हे बिंदू शिवलिंग. स्वहस्तलिखितं लिंगम शुद्ध प्रणव मंत्रकम. प्रणव मंत्र म्हणजे ओम. ओम याला प्रणव अक्षर म्हणतात. यंत्रलिंगम समालिख्य प्रतिष्ठावाहनम चरेत. बऱ्याच लोकांना, काही लोक अंधश्रद्धेला बळी पडलेले असतात. मग पोराला बरंच वाटत नाही, आमच्या घराला कोणाच तरी काळी नजर लागली, कोणीतरी आमच्यावरतीच लिंब फेकतंय, कोणीतरी आमच्या दारात नारळ टाकतंय, बाहुले टाकतंय, काय काय टाकतंय, मिरच्या सोडतंय. ही एक मेंटॅलिटी झालेली असते काही लोकांची. मग ते म्हणतात या ज्योतिषाकडे जाऊ, या अंगारा दुपारा करणाऱ्या महाराजाकडे जाऊ, यांच्याकडे जाऊ, असं लोकांचं चाललेलं असतं. कुणाकडे जाण्यापेक्षा, आपला हात दाखवून आपण स्वतःला टेन्शन करून घेण्यापेक्षा, कुणाची तरी पेटी त्यात काय भरलंय कुणाला माहिती नाही हे करण्यापेक्षा बिंदू शिवलिंग गळ्यामध्ये धारण करा. मग ते चांदीत असू द्या, ते सोन्यात असू द्या,
तुमच्या शक्तीनुसार ज्या धातूमध्ये तुम्हाला उपलब्ध होईल ते तुम्ही तुमच्या गळ्यात धारण करा. कुठलीच दुष्ट शक्ती तुमच्यावर प्रभाव करणार नाही, कुठलीच दुष्ट शक्ती. तेवढ्या श्रद्धेनं आणि जवळच्या शिवलिंगाला त्याचा स्पर्श करून आणा. आपल्या जवळ जे काही असेल मंदिर, शिवमंदिर, व्यवस्थित पूजा अभिषेक करून त्याला गळ्यात धारण करा. आपल्या घराला आणि आपल्या लेकराला कुणाचीच नजर लागणार नाही. हे बिंदू शिवलिंग आहे. तिसरं आहे प्रतिष्ठित शिवलिंग. हे प्रतिष्ठित शिवलिंग म्हणजे 4-2 पवित्र मनाच्या लोकांनी एकत्र यावं, शिवभक्तांनी एकत्र यावं, आळंदी पंढरपूरला जावं. जे शिवलिंग बनवतात, मूर्ती बनवतात, अशा मूर्तिकाराकडनं ते शिवलिंग विकत घ्यावं, त्याला पैसे द्यावेत, ते विकत घ्यावं. जिथे तुम्ही राहतात, मग ती कॉलनी असेल, तो परिसर असेल, तिथे शिवमंदिर उभं करावं लोकवर्गणीतून आणि ब्राह्मण देवतांच्या हस्ते त्या शिवलिंगाची स्थापना करावी, त्याच्यात प्राण ओतावेत आणि मग ते शिवलिंग म्हणजे प्रतिष्ठित शिवलिंग. या प्रतिष्ठित शिवलिंगाच्या पूजनानं आयुर्विद्या यशो बलम, आयुष्य, विद्या, यश आणि बल या 4 गोष्टींची प्राप्ती होते. कोणी म्हणाल पाषाणाची मूर्ती आणली, प्राणप्रतिष्ठा केली, मंत्रानं त्याच्यामध्ये प्राण येतील का? येतात. त्या मंत्रांची ताकद आहे, माणसांची ताकद नाही. ती त्या मंत्राचा प्रभाव आहे, आपल्या अंतःकरणातल्या श्रद्धेचा तो परिणाम आहे. हे तुम्हाला खूप पटावं याच्यासाठी उदाहरण सांगते. रामायणातला प्रसंग आहे. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ए रामायण है पुण्य कथा श्री राम 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 की. राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ए रामायण है पुण्य कथा श्री राम की. रामराया सीता मातेच्या शोधात, सीता मातेला प्राप्त करण्यासाठी कळालं लंकेमध्ये सीता आहे. तामिळनाडूमध्ये समुद्राच्या तटावरती, जिथून लंका फार जवळ आहे, 100 कोसावरती, 100 योजनावरती आहे. राम तिथे जाऊन पोहोचले. पण रावण हा शिवभक्त आहे आणि राम सुद्धा शंकराचे उपासक आहेत. आपल्या पुढच्या कामाला यश प्राप्त व्हावं म्हणून आपल्या दैवताची स्थापना करावी, आशीर्वाद घ्यावा आणि मग पुढे जावं. पण आता पूजेसाठी शिवलिंग पाहिजे. काम मोठं जबाबदारीचं आहे. जागृत शिवलिंग पाहिजे. हनुमंतराया, आत्मलिंग कोण आणून देईल? देवा मी कशासाठी आहे? जय श्रीराम. निघालो. हनुमंतराया फार तत्पर आहेत. हनुमंतरायाकडनं एक शिकण्यासारखं आहे. हनुमंतरायाच्या तोंडात नो नाही, यस. कोणतंही काम यस. मग हे जर यस ज्याला जमतं ना, त्याच्या जीवनात नो टेन्शन, काहीच ताण नाही, तणाव नाही, कुणाची बडबड नाही, बोलणे नाही, कुणी कमी अधिक पाहत नाही, भुवया उंच करत नाही, नागफुड्या फुगवत नाही, दात करकर कुणी खात नाही. पण एवढी सगळी अनुकूलता प्राप्त करण्यासाठी यस. पूर्णाची पोळी जमते का? यस. मोबाईल मध्ये पाहून करा पण यस म्हणा. आमटी जमते का? यस. चहा 1 नंबर. नो नाही. हे हनुमंतरायाकडनं शिका. ज्याच्या तोंडात यश आहे, हो आहे, त्या माणसाच्या जीवनात यश आहे. ज्याच्या तोंडात यश त्याच्याकडे यश. दैवत फक्त आरती करण्यासाठी नाहीत, आपल्याला शिकवण्यासाठी आहेत आणि आपण सुद्धा समजून घ्यायचं त्यांच्याकडनं काय शिकायचं म्हणून. हनुमंतराय बोलले भगवान काळजी करू नका, जातून घेऊन येतो.
काम होईल ना तर न होईल, पण यस म्हणून ऊर्जा तर ठेवा माणसाचे टिकून. तुम्ही पहिलेच पंक्चर करून टाकता लोकांना. नो पंक्चर, काही सुचत नाही मग पुढे. हा म्हणा, हो म्हणा, यस म्हणा, तयारी ठेवा, प्रसन्नता टिकून ठेवा, एनर्जी टिकून ठेवा. काम होणं न होणं पुढचा भाग राहिला, पण आत्ताच उदासीन आखाड्यात जायचं काही कारण नाही. चला, हनुमंतराया म्हटले मी जातून घेऊन येतो. हनुमानजी गेले, पण यायला थोडा उशीर झाला. पूजेसाठी जे ब्राह्मण देवता बोलावले होते घाई करायला लागले. भगवान, मुहूर्त टळला तर काहीच उपयोग होणार नाही. मुहूर्तावरती प्राणप्रतिष्ठा व्हायला हवी, शिवपूजन व्हायला हवं. भगवान म्हटले काय करू आता, एक काम करा, वाळूचं शिवलिंग बनवा, त्याचे प्राणप्रतिष्ठा करा. वाळूचं शिवलिंग बनवलं, ब्राह्मण देवतांनी प्राण ओतले त्याच्यामध्ये, त्याची प्राणप्रतिष्ठा केली. आणि पूजा दक्षिणा वगैरे सगळं झालं. मग हनुमंतराय आले. जय श्रीराम. भगवान आलोय मी. हनुमानजी, याला थोडासा उशीर झाला तुम्हाला, मुहूर्त टळत होता म्हणून वाळूच्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. देवा, कैलासातून शिवा शंकराचं आत्मलिंग आणलंय, ते विशेष का वाळूचं विशेष? खरं आहे तुमचं, पण प्राणप्रतिष्ठा केल्यामुळे वाळूचं जरी असेल आणि चिखला मातीचं जरी असेल तर ते विशेषच आहे. तसं नाही देवा, हे जरा टिकाऊ आहे आणि ते वाळूचं असं ढासळून जाईल, ते खराब होऊन जाईल. हा का हनुमंतराया? हो. एक काम करा ना, तुम्हीच जा, वाळूचं शिवलिंग बाजूला सरकवा, त्याच्या जागेवरती आत्मलिंग ठेवा. ठीक आहे भगवान, लगेच ठेवतो. हनुमंतराया गेले. अतुलित बलधामम, महाबली हनुमान गेले. ते वाळूचं शिवलिंग बाजूला सरकवण्याचा प्रयत्न केला. वाळूचं होतं, सरकवणं जास्त कठीण नव्हतं, पण प्राण ओतल्याचा मंत्र उच्चाराचा प्रभाव पहा. ते वाळूचं शिवलिंग हनुमंतरायाला, जे पर्वत घेऊन चालतायत, जे पर्वताचं पीठ करताय, एका मुष्टी प्रहरामध्ये लंकिनीच्या तोंडातलं रक्त काढतायत, एका गदेच्या ठोसामध्ये अक्षयचा अक्षय करतायत. ज्यांच्या गदा युद्धाला घाबरून इंद्राला ज्यानं जिंकलं तो इंद्रजित ढगात लपून बसला. ज्यांनी रावणाला मान उंच करून बोलायला प्रवृत्त केलं, एवढी शेपटीच उंच सिंहासन बनवलं, आणि जे नम्र भावानं रामरायाच्या चरणी लीन आहेत, असे हनुमंतराया. ते हनुमंतराया म्हणता, विचार करताय हे वाळूचं शिवलिंग मला सरकत नाहीये. सरकवलं त्यांनी, सरकच ना. वाळूचं शिवलिंग जागचं हले ना. हनुमंतराया म्हटलं आता इथं तर शक्तीपणाला लागली, आपलं बलपणाला लागलं. खूप प्रयत्न करता, शिवलिंग जागचं हलत नाही. देवाला तर सांगितलं याला सरकवतो याला बसवतो, आता काय करावं, शिवलिंग सरकच ना. घाटकोपर तुम्हाला सांगते, तुम्ही काही कुणाला सांगू नका. हनुमंतराया खूप प्रयत्न करताय, शिवलिंग सरकवताय, सरकत नाही, सरकवताय, खूप बल लावताय, तरी पण काही उपयोगच नाही. खूप प्रयत्न केले. हनुमंतराया म्हटलं आता प्रतिष्ठापणाला लागलेली आहे, हे शिवलिंग बाजूला सरकलं तर ठीक आहे, नाहीतर आपलं काही खरं नाही. मग आता हनुमंतरायानं शेपटीचा विळखा घातला. ज्या शेपटीमध्ये 20,000 राक्षस बांधून ज्यांच्या चिंधड्या केल्या, ती अतिशय बलवान शेपटी, ज्या शेपटीनं अर्धी लंका जाळली, ती शेपटी विळखा घातला. विळखा शिवलिंगाला प्रचंड ताकद लावली, आणि आता शेपटीनं उपटतं की नाही शिवलिंग, असं शिवलिंग उपटण्याचा प्रयत्न केला. पाहता काय, शेपटी तुटली पण शिवलिंग हललं नाही. शिवलिंग तिथेच. हनुमंतराय म्हटले ज्या शेपटीवर आपला खूप जीव आहे ती तुटली, पण शिवलिंग त्या जागचं हललं नाही. आता पुढचे प्रयोग करायला जायचं नाही. भगवान, शिवलिंग जागचं हलत नाही. हनुमंतराया, मी तोंडानं सांगितलं असतं तर पटलं नसतं तुम्हाला, म्हणून तुम्हालाच प्रयोग करायला सांगितले. त्याच्यात प्राण ओतलेले आहेत, त्याला साधारण समजू नका. हे रामाचे ईश्वर आहेत, म्हणून रामेश्वर म्हणून जगविख्यात होतील. आणि हनुमंतराया म्हणतात, देवा मग हे आणलेलं म्हणे हनुमतेश्वर रूपानं प्राण प्रतिष्ठा करा याची मंदिरामध्येच पण बाजूला. मग हनुमंतराने जे स्थापन केलं ते हनुमतेश्वर भगवान. आणि शेपटी तुटली म्हणून रामेश्वरम मध्ये छिन्नपुच्छ हनुमान एक मंदिर आहे, शेपटी तुटलेल्या हनुमंतरायाचं. तर आपल्यापैकी किती लोक जाऊन आलेले आहेत रामेश्वरमला, पण शेपटी तुटलेले हनुमान पाहिले नसतील.
कारण घाईच असते तेवढी, पळा रे पळा पळा, भाषा कळणार आणि काही सुचणार, त्यात भीती असते. आपण चुकलो तर ते काय बोलतात आपल्याला कळत नाही ना, आपलं त्यांना समजत नाही. आपले लीडर कुठे, त्यांच्याच मागे पळायचं पडलेलं असतं आपल्याला. चला, हनुमंतराया ते शिवलिंग जागचं हलवू शकत नाही, हा प्राण ओतण्याचा प्रभाव आहे. म्हणून प्रतिष्ठित शिवलिंगाला सुद्धा कधी आपण साधारण समजायचं नाही. चौथा आहे चल शिवलिंग, जे एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येतं. या चल शिवलिंगाच्या प्रभावानं आपण निर्भय राहतो. देव माझ्या सोबत आहे ही भावना अखंड आपल्या सोबत असते. चल शिवलिंग आपल्या देवघरात असतं, पाहते छोटंसं धातूचं शिवलिंग, चल शिवलिंग. आणि गुरु शिवलिंग म्हणजे गुरुदेवांच्या उजव्या पायाचा अंगठा. ज्यांनी गुरु केले असतील त्यांना गुरु शिवलिंगाच्या पूजनाचं भाग्य प्राप्त होईल. ज्यांनी नाही गुरु केले त्यांनी संतांचे चरण जरी पूजन केले तरी त्यांना तो आशीर्वाद प्राप्त होईल. असो, पण गुरु करावेत, गुरु शिवाय आपली नैया अधुरीच आहे.